आणि तर तुम्ही आम्ही किती जरी परमार्थ केला, पण जर बाईने तिच्या बोटाची ताकद जर दाखवायला सुरुवात केली तर किती जरी बलाढ्य असला तर तो थांबल्याशिवाय राहत नाही. असेच राजकारणाची सभा होती आणि त्या सभेमध्ये एक जण गेला. आता तो तिथं गेल्यानंतर तो बायकोला सांगून गेला, हे बघ मी आता कुठं चाललो आहे, सभेत चाललो आहे, तुला काय बोलायचं ते इथं बोलून घे, पण चार सेवकांमध्ये माझा अपमान करू नको, कारण तुझ्या हातात माझं मान वाढवणं आहे आणि मान घटवणं सुद्धा आहे. ती म्हणे मी तसं करेल, परंतु तुम्ही सुद्धा माझं काय केलं पाहिजे, बऱ्या बोलांनी ऐकलं पाहिजे. तुम्ही आता जा, पण 15-20 मिनटात रिटर्न या, हे तुम्हाला सांगते. जर तुम्ही त्याच्या ह्याच्यात आले तर मी माझा प्रताप दाखवणार नाही, पण जर तुम्ही उशीर केला तर मग मात्र मी माझी ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही. आता तो त्या सभेमध्ये गेला. सभा अतिशय चांगल्या प्रकारचे चालू असल्यामुळे त्या सभेमध्ये तो रममान झाला. आणि जेव्हा रममान झाल्यानंतर त्याचे ते 15 मिनटं तो विसरून गेला. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, हा काय येईना. कोण? ज्याला पत्नीने सांगितलं की तू 15 मिनटात ये, तो काय घरी येईना. तिला वाटलं आता काय हे घरी येईना, मग आता आपण काय करू, एक काम करू. तिने एका पोऱ्याला सांगितलं, जाय तिथं बसलेले असतील तर त्यांना मोठ्याने आवाज दे, तुम्हाला घरी बोलवलं पुरण वाटायला. काय सांगितलं? तुम्हाला तुमच्या पत्नीने बोलवले पुरण वाटायला. आणि ते पोरगं आला तर पोरं कशी राहतात, सगळ्यांच्या नादी लागायचं, पण पोरांच्या नादी लागायचं नाही. आणि ते ऐकलं त्या पोराने आणि तो गेला. आता त्यांनी पाहिलंच नाही, हा जवळच बसलेला होता आणि त्या माईकवर भाषण चालू होतं. ते चालू असताना तो पोरगा जवळ आला, काका काका उठा, तुम्हाला आईने पुरण वाटायला बोलवलं. आता ते ऐकल्यानंतर तो पटकन दिशी उठला. आता त्याला वाटलं काय, मग ही लोक हास्य पिटला. सगळ्यांना वाटलेलं हा काय घरी जाऊन पुरण वाटतो म्हणल्यानंतर, पण ही दुरून त्याची मंडळी बघत होती. कोणाची? जो इथं आला त्याची. आणि तिने पाहिलं आपल्या पतीचा अपमान झाला आहे, पण आता आपल्या पतीचा मान वाढवणं कोणाच्या हातात आहे? आपल्याच हातात आहे. तिने लगेच काय केलं, ते पुरणाचं पातेलं होतं ते घेऊन आली आणि बाहेर घेऊन आल्यानंतर तिने दिलं, हो आहो तिथंच थांबा, त्या पोराला इकडं पाठवा, हे पुरण घ्या. कारण केव्हापासून सभा चालू आहे, प्रत्येकाला भूक लागलेली आहे, कोणीच कोणाचा विचार करत नाही. एक काम करा, तुम्ही इकडे या, माझं काहीच काम नाही, फक्त हे पुरणाचं पातेलं घ्या आणि तिथं गेल्यानंतर बसलेल्या प्रत्येकाच्या हातामध्ये काय करा, तुम्ही थोडं थोडं पुरण वाटा. पुरण वाटल्यानंतर ही सभा जरी अर्धा तास उशिरा जरी झाली तरी हरकत नाही. सांगा, मान कोणी वाढवला? ज्या पत्नीने अवमान करायचं ठरवलं त्याच पत्नीने काय केला, मान वाढवला.